नमस्कार. मी संदीप पाटील, तुमच्यासारखाच सर्वसामान्य अभियोग्यताधारक. आज सर्वांसाठी एक गुड न्यूज मिळाली, ती म्हणजे आस्थापनांना टॅब चालू झाला. फक्त टॅब चालू होऊन उपयोग नाही, तर 31 मे पर्यंत जागा पोर्टलला येणं खूप महत्वाचं आहे. परिणामात सोमवारपासून आपण जास्तीत जास्त जागा आपल्या आपल्या जिल्ह्यातील पोर्टलला याव्यात यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आताचा प्रयत्न आपल्याला हक्काची नोकरी मिळवून देईल. म्हणून मी युवा विद्यार्थी असोसिएशन तर्फे सर्वांना विनंती करतो की सर्वांनी स्वतःच्या जिल्ह्यातील सगळ्याच आस्थापनेला भेट द्या. तुम्ही जिल्हा परिषदला 31 मे पर्यंत जागा यायला पाहिजेत यासाठी भेट द्या. माध्यमिक विभागाला 31 मे पर्यंत जागा यायला पाहिजेत यासाठी भेट द्या. परंतु छोट्या मोठ्या संस्था ज्या आहेत, 2022चा अनुभव सांगतो की बऱ्याचशा संस्थांनी जागा लपवून ठेवल्यात. या जागा सुद्धा पोर्टलला याव्यात यासाठी तुम्ही विनंती वजा वेगवेगळ्या आस्थापनांना भेट द्या. त्यानंतर मी अतिशय महत्वपूर्ण विषयावर बोलतोय. आता तुमच्या समोर जो मी उभा आहे तो आहे युवा विद्यार्थी असोसिएशन मुळे, आणि तुषारदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मला महाराष्ट्रात ओळख मिळाली. पण आज मी संकल्प टू सिलेक्शन शिक्षक भरती 2025 साठी प्रेफरन्स कसे द्यावेत यासाठी माझं स्वतःचं ऍप लॉन्च केलं. हे ऍप लॉन्च केलं असताना याच्याशी युवा विद्यार्थी असोसिएशन किंवा तुषारदादा देशमुख यांचा काहीही संबंध नाही. यातून पैसे मिळवतील ते पैसे माझेच असतील, पण मी एक नक्की सांगतो की नाममात्र शुल्क मी ठेवेल. तुम्हाला सुद्धा परवाडेल आणि मला सुद्धा परवाडेल. पण एक गोष्ट मी सांगतो की तुषारदादा सारख्या निस्वार्थी व्यक्तिमत्वाचा याच्याशी काही संबंध नाही. हे ऍप चालू करत असताना मी सुद्धा काहीही स्वार्थ ठेवलेला नाही, नाममात्रच फी ठेवेल. तर आता मी एक अतिशय महत्वपूर्ण विषयावर जातोय, जो विषय आहे कोल्हापूरशी संबंधित, कोल्हापूर उपसंचालक कार्यालयाशी संबंधित. या उपसंचालक कार्यालयामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि या जिल्ह्यातील जागा पोर्टलला याव्यात किंवा या जिल्ह्यातून कशा पद्धतीने पोर्टलला जागा जातील, कोणत्याही भावी शिक्षकावर अन्याय होणार नाही यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षक भरतीमध्ये एक मानक पद्धत अवलंबली गेली आहे. आणि तीच मानक पद्धती संदर्भात काही दिवसापूर्वी म्हणजेच 27/4/2026 ला एक मीटिंग झाली, एक बैठक झाली, आणि या बैठकीचाच इतिवृत्तांत आज मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. माझ्याकडे जर पुरावा असेल तरच मी बोलतो, मला फेकाफेकी जमत नाही. आता बघा, तुम्ही पाहू शकता, शालेय शिक्षण विभाग, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर. इतर पत्ता सांगत नाही. तारीख तुम्ही बघा, 30 एप्रिल 2026. शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक कोल्हापूर विभाग सर्व. मी जास्त वेळ न घेता फक्त महत्वाची माहितीच तुम्हाला सांगतो. विषय आहे 27/4/2026 रोजी आढावा बैठकीबाबत. आणि 30 मार्च 2026 ला एक शासन निर्णय आला, आणि या शासन निर्णयानुसार माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीसाठी मानक कार्यपद्धती सूचित करण्यासाठी. मानक कार्यपद्धती म्हणजे काय, तर शिक्षक भरतीसाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे आणि आपण नेमकं कसं करायचं, परिणामात कोणत्याही भावी शिक्षकावर अन्याय होणार नाही यासाठी एक मानक कार्यपद्धती सूचित करण्यासाठी शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांची 27/4/2026 रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. आणि या बैठकीचाच आढावा किंवा इतिवृत्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही बघू शकताय, डिजिटल सिग्नेचर आहे प्रभावती कोळेकर मॅडम यांची, शिक्षक उपसंचालक कोल्हापूर विभाग. आणि तुम्ही इथं बघू शकताय, ही प्रत कुणासोबत गेलेली आहे किंवा कुणाकडे गेलेली आहे, माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, माननीय उपसंचालक पुणे, माननीय शिक्षण संचालक पुणे. ह्या गोष्टींची आपल्याला गरज नाही, पण ही गोष्ट आपल्या शिक्षक भरतीवर नेमका कसा परिणाम करणार आहे ते तुम्हाला मी सांगतो. आता यावर मी बोललोय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर विभाग, कोल्हापूर. आता याच्यावर मी काही बोलत नाही, पण एक मीटिंग झाली. या मीटिंगचा विषयच होता पद भरतीची मानक कार्यपद्धती सूचित करण्याबाबत. आणि यासाठी या मीटिंगचं किंवा या इतिवृत्ताचा अध्यक्ष ज्या होत्या त्या अध्यक्ष होत्या प्रभावती कोळेकर. तुम्ही आता सगळं बघू शकता, मीटिंगला कोण कोण उपस्थित होतं. हे का बघणं गरजेचं आहे तर तुम्हाला लक्षात येईल, श्रीमती प्रभावती कोळेकर मॅडम, शिक्षण उपसंचालक कोल्हापूर,
डॉक्टर गणपती कमळकर सर, सहाय्यक शिक्षक संचालक कोल्हापूर, श्री समरजित पाटील सर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी कोल्हापूर, श्री बालाजी यरमुणवाड सर, शिक्षण उपनिरीक्षक कोल्हापूर, इतर सगळी माहिती वाटत नाही, श्रीमती मीना सेंडकर मॅडम, शिक्षण अधिकारी प्राथमिक कोल्हापूर. हे मी का वाचून दाखवतोय, तुम्हाला पुढे मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. श्री मोहन गायकवाड सर, शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली. बघा इथं कोल्हापूर प्राथमिक, इथं जिल्हा परिषद सांगली. श्रीमती सुवर्णा सावंत मॅडम, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर. श्री दीपक मेंगाने सर, प्रभारी शिक्षण अधिकारी माध्यमिक रत्नागिरी. BSM कासार सर, शिक्षण अधिकारी महानगरपालिका इचलकरंजी. तुम्ही बघू शकता या मीटिंगला कोण कोण होतं, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि मनपा कोल्हापूर आणि इचलकरंजी. मी बरीचशीच नावं अजून वाचून दाखवतो आणि मग तुम्हाला आपल्याला फायदा कसा होईल हे सुद्धा सांगतो. श्री CD सूर्यवंशी सर, उपशिक्षण अधिकारी प्राथमिक रत्नागिरी. हनुमंत यादव सर, उपशिक्षण अधिकारी प्राथमिक सातारा. शोभराज शिर्लेकर सर, विस्तार अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग. आणि DS गिरी सर, विस्तार अधिकारी जिल्हा परिषद सातारा. हे प्राथमिकचे, हे प्राथमिकचे, हे माध्यमिकचे, हे सांगणं गरजेचं आहे. आणि अशा लोकांच्या सोबत मीटिंग झाली, अशा लोकांची मीटिंग झाली. यापैकी काही अधिकारी वर्गाचा नंबर सुद्धा माझ्याकडे आहेत, बऱ्याचशाच गोष्टी यांच्याकडून मला मिळतात. आता बघा मी काही गोष्टी सांगतो तुम्हाला, ह्या सांगणं गरजेचं आहे. हे महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी होणार आहे, प्रत्येक विभागात होणार आहे. दिनांक 23/6/2017 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आता तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था माहित आहेत, व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक पद भरती ही शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे करणे बंधनकारक आले आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, इथं मी स्पष्टीकरण देत नाही. दिनांक 30 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीची मानक कार्यपद्धती सूचित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे कशा पद्धतीने पवित्र पोर्टलला आपण जागा द्यायच्या आहेत किंवा कशा पद्धतीने आपलं बिंदू ठरलं पाहिजे यासाठी एक कमिटी आहे. आणि पुढे बघा, तसेच याबाबत विभाग स्तरावर समिती गठीत करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने विभागस्तरीय समितीतील खालील प्रमाणे गठीत करण्यात आलेले आहे. श्रीमती प्रभावती कोळेकर मॅडम या अध्यक्ष आहेत या समितीच्या. श्रीमती सुवर्णा सावंत मॅडम या सदस्य आहेत आणि डॉक्टर गणपती कमळकर सर सदस्य सचिव आहेत. आता या समितीचं नेमकं काम कोणतं असेल हे सुद्धा काम आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मी काय करतो, मी डायरेक्ट काही गोष्टी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. बैठकीमध्ये कोण कोण होतं हे झालं. बैठकीमध्ये काही गोष्टी वगळण्यात येतील, जसे की अपवादात्मक प्रकरण, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था, अनुकंपाची नियुक्ती, या गोष्टींविषयी म्हणावी त्या पद्धतीने चर्चा झालेली नाही आणि याचा अहवालात समाविष्ट करू नये असं सुद्धा केलेलं आहे. आणि यासाठी कुणाचा आदेश आहे, माननीय उच्च न्यायालयाचा आदेश आहे. इथं मी जास्त वेळ घेत नाही. शिक्षणाधिकारी स्तरावर अमान्य प्रस्ताव, म्हणजे काही आस्थापनेना किंवा काही संस्थांनी स्वतःहूनच पवित्र पोर्टलचा न वापर करता शिक्षक भरले होते, अशा गोष्टींना सुद्धा त्याने ऍड करायचं नाही असं सांगितलेलं आहे. जिथं की शिक्षणाधिकारी यांनी जे प्रस्ताव अमान्य केले त्यांचा विषय घ्यायचा नाही. आता हे सगळं न बघता आपल्याला महत्वाच्या मुद्द्यांकडे जाऊया असं मला वाटतंय. बघा, उपरोक्त सर्व बाबींचे अवलोकन करून 22/6/2017 ते आज गायत खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक सहाय्यक शिक्षक पदावर पवित्र पोर्टल शिवाय नियुक्ती केलेल्या नियुक्तीचा अहवाल विहित नमुन्यात तयार करून 10 मे 2026 रोजी पर्यंत सादर करावा. काही आस्थापनेने पवित्र पोर्टलचा वापर न करता किंवा पवित्र पोर्टल द्वारे न भरती करता स्वतःहून केलेले आहे अशा लोकांची सुद्धा माहिती मागवलेली आहे. म्हणजेच काय तर पवित्र पोर्टल शिवाय भरती होता कामा नाही या दृष्टिकोनातून शासन वाटचाल करत आहे. आता पुढे बघा, अतिशय महत्वाचा विषय आहे.
ज्या संस्थांची बिंदू नामावली मान्य करण्यात आलेली आहे त्या संस्थांनी विषयासह व अन्य आवश्यक तपशिलासह जाहिरातीचे प्रारूप सक्षम प्राधिकाऱ्याकडे पवित्र पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे. बघा, ज्या संस्थांची बिंदू नामावली मावकला मान्य झालेली आहे अशा वेगवेगळ्या आस्थापनांनी काय करायचं आहे, विषयासह व अन्य आवश्यक तपशिलासह, जसं की त्यांची जात किंवा इतर सगळ्या गोष्टी, सदर प्रारूप सक्षम झालं. ही कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत या संदर्भात विहित केलेल्या कालावधीत होणे आवश्यक आहे. जो कालावधी दिलाय त्याच वेळेला व्हायला पाहिजे. आता बघा, आता अतिशय महत्वाचा विषय आहे. उपरोक्त बाबी संदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी संबंधित संस्था चालकांसोबत ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करून आवश्यक त्या सूचना द्याव्यात. पवित्र पोर्टलला जाहिरात कशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करायची आहे, तुमची जर बिंदू नामावली झाली असेल किंवा तुमची सर्व प्रोसेस झाली असेल तर काय केलेलं आहे, शिक्षण अधिकाऱ्यांनी काय करायचं आहे, प्राथमिक व माध्यमिक यांनी संस्था चालकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर चर्चा करायची आणि त्यांना काही गोष्टी लागत असेल तर त्या गोष्टींच्या किंवा त्या सूचना त्यांना द्यायच्या आहेत. तसेच शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडून मान्यता अप्रुव्हल प्राप्त झाल्यानंतर संबंधित संस्थांकडून मावक स्तरावर बिंदू नामावलीची तपासणी करण्यात आलेली आहे किंवा नाही याबाबत सविस्तर आढावा घ्यावा. काही आस्थापनांची बिंदू नामावली चेक झालेली आहे, काहींची झालेली नाही. मी कन्फर्म सांगतो, कोल्हापूरची 100% बिंदू नामावली चेक झालेली आहे 2025 ला. रयतची पुण्याला गेलेली आहे बिंदू नामावली चेक व्हायला. स्वामीची सुद्धा गेलेली आहे. म्हणजे कोल्हापूर विभागाचा जर विचार करता बऱ्यापैकी पुण्याच्या मावकला बिंदू नामावली चेक झालेली आहे आणि त्यांनी जाहीर केलेली नाही, त्यांनी चेक करा असं इथं सांगितलेलं आहे. पुढे बघा, नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवाराची अर्हता सक्षम प्राधिकाऱ्याने तपासून त्यास मान्यता देणे आवश्यक आहे. जर एखाद्या अभियोग्यताधारकाची निवड झाली तर त्याची जी अर्हता आहे ती योग्य त्या अधिकाऱ्याने चेक करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर त्याला मान्यता द्या. पात्र ठरलेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश विहित मुदतीत निर्गमित होतील व त्याची पोर्टलवर नोंद केली जाईल. याबाबतच्या सूचना सक्षम प्राधिकाऱ्याने संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यास त्यावेळेस देणे आवश्यक आहे. पवित्र पोर्टलला आपण नोंदणी केली, प्रेफरन्स दिलं आणि आपली निवड झाली. आपली निवड झाल्यानंतर आपल्या बाबतीत जी काही कार्यवाही करायची आहे ती योग्य त्या अधिकाऱ्यांनी करायला हवी आणि ती वेळेत करायला हवी या संदर्भात इतर सूचना दिलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, उपरोक्त बाबी संदर्भात संस्थेकडून नियुक्ती करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताची पडताळणी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत संबंधित कागदपत्रांच्या आधारे करण्यात यावी. सदर पडताळणीनंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र NOC हे खूप महत्वाचं आहे प्राप्त झाल्यानंतरच संबंधित संस्थेकडून उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात यावे. याबाबत आवश्यक त्या सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना द्याव्यात. बघा, एखाद्या उमेदवाराची जर निवड झाली तर त्याची शैक्षणिक अर्हता कुठल्या कुठल्या टप्प्यात कुणी चेक केली पाहिजे याविषयी हा मुद्दा आहे आणि त्यानंतर ते सर्व काही चेक झाल्यावरच त्या उमेदवाराला नियुक्ती आदेश द्यावे, तोपर्यंत द्यायचं नाही. बघा, हा मुद्दा सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. मी गोल करून ठेवतो, तुम्ही 2 मिनिटं थांबा आणि वाचून घ्या. त्यानंतर पुढला विषय आहे, पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सदर जाहिरात संक्षिप्त स्वरूपात सर्वाधिक खपाच्या स्थानिक 2 वृत्तपत्रांमध्ये त्यापैकी किमान 1 मराठी भाषेतील प्रसिद्ध करणे संबंधित संस्थेत आवश्यक आहे. बघा, एखादी संस्था पोर्टलला जागा देणार आहे. पोर्टलला जागा दिल्यानंतर संबंधित आस्थापनेने किंवा संस्थेने त्यासाठी जाहिरात सुद्धा वेगवेगळ्या वर्तमानपत्रांना देणं आवश्यक आहे. तिथे त्यांनी एक अट घातली की किमान एका तरी मराठी वृत्तपत्रात तुमची जाहिरात गेली पाहिजे. संस्थेच्या शाळा जिल्ह्याच्या महसूल विभाग बाहेर असल्यास संस्थेला अशी जाहिरात अनुक्रमे विभागस्तरीय व राज्यस्तरीय वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय केली बघा, जिल्ह्यातील सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रांमध्ये यादी देण्यात आली आहे. संस्थे म्हणजे बघा, कुठल्या तुम्हाला कोणत्या कोणत्या वृत्तपत्राला जाहिरात देता येईल अशा वृत्तपत्रांची यादी सुद्धा दिलेली आहे. यापैकीच एखाद्या वृत्तपत्रात तुम्ही जाहिरात द्यायची आहे. थोडक्यात काय, पुढला एक विषय बघा, उपरोक्त बाबी संदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी जिल्हा माहिती अधिकारी व यांच्याकडून अधिक खप असलेल्या वर्तमानपत्राची अद्ययावत यादी मागून घ्यावी व त्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी. आणि इथं तुम्हाला दिलेलं आहे
काय महत्वाचं आहे, कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या तथापि मूल्यांकनाच्या व अनुदानाच्या निकषामध्ये वारंवार अपात्र झालेल्या खाजगी माध्यमिक शाळा व तुकड्यांबाबत माहिती प्रपत्र अ व ब नुसार सादर करावी. जिल्हानिहाय प्रलंबित संख्या खालीलप्रमाणे. हे आपल्याला काय एवढं गरजेचं नाही, त्यांच्या लेवलवरती करतील. अजून पूर्ण मी करतो पेज आणि मग तुमच्याशी बोलतो. बघा, राज्यातील खाजगी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका येथील अनुदानित कर्मचाऱ्यांचे अभिलेख शालांतर डिजिटलायझेशन कामकाज पूर्ण करण्याबाबत शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य तसेच प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत लेखी तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीद्वारे सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच आपली निवड झाल्यानंतर आपला शालार्थ आयडी असेल त्यासाठी सुद्धा ऑलरेडी मीटिंग झालेली आहेत. म्हणजे प्रशासनाने किती तयारी केली बघा. आपण फक्त जागा वाढसाठी प्रयत्न करूया. प्रशासन आपल्याला नोकरी द्यायला तयार आहे. फक्त आपल्याला हक्काची नोकरी मिळवायची असेल तर 31 मे पर्यंतच्या जास्तीत जास्त जागा पोर्टलला आल्याच पाहिजेत. यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. या सगळ्याच गोष्टी तुम्ही बघितल्याची ना, मला फक्त एकच सांगायचं आहे की प्रशासनानं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केलेले आहे. आणि इथे एक सांगितलेलं आहे, माननीय आयुक्त शिक्षण कार्यालयाकडून दिनांक 30/4/2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत कामकाज पूर्ण करावे. कामकाज पूर्ण झाल्यास याबाबत माननीय आयुक्त शिक्षण हे स्वतः आढावा घेणार आहेत. दुसरी गोष्ट, आपलं समायोजन असो किंवा इतर सगळ्या गोष्टी असो, या सगळ्या गोष्टी 30 एप्रिल म्हणजे कालपर्यंत पूर्ण झाल्याच पाहिजेत. आणि यासाठी स्वतः झाल्यात की नाही हे पाहण्याचं काम करणार आहेत माननीय आयुक्त साहेब. म्हणजे प्रशासन किती ताकदीने आणि जोरदार काम करत आहे बघा. त्यामुळं विश्वास ठेवत असताना योग्य त्या व्यक्तींवर विश्वास ठेवा, योग्य त्या माणसांवर विश्वास ठेवा. फेकाफेकी करणाऱ्या लोकांपासून लांब राहावा. याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. मी फक्त महत्वाची गोष्ट घेतो तुम्हाला. बघा आता, आणि इथं या पत्राचा शेवट झालाय. थोडक्यात काय तर आपल्याला शिक्षक करायला शासन तयार आहे. पण आपल्याला शिक्षक जर स्वतःच्या जिल्ह्यात व्हायचं असेल तर स्वतःच्या जिल्ह्यातील जागा येणं आवश्यक आहे. तुम्ही बघितलं असाल, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तिथं प्राथमिक असो, माध्यमिक असो किंवा महानगरपालिकेच्या शाळा असो किंवा नगरपालिकेच्या शाळा असो, या सर्व शाळांबाबत काम, पवित्र पोर्टल बाबत काम कसं करावं यासाठी शिक्षणाधिकारी असो, उपशिक्षणाधिकारी असो, शिक्षण उपसंचालक असो किंवा शिक्षण संचालक असो, यांची एक मीटिंग झाली. आणि या मीटिंग मध्ये शालार्थ आयडी असो किंवा नियुक्तीसाठी कागदपत्र व्हेरिफिकेशन असो, यासाठी समित्या स्थापन झालेल्या आहेत. म्हणजे शासन आपल्याला लवकरात लवकर नोकरी द्यायला तयार आहे. पण लवकरात लवकर नोकरी आपल्याला मिळावी असे वाटत असेल तर जास्तीत जास्त जागा येणं आवश्यक आहे. माझ्याकडे ही जी काही माहिती आली, ही माहिती सुद्धा PDF स्वरूपात मी माझ्या ऍपवर टाकेल. माझ्या ऍपचं नाव आहे संकल्प टू सिलेक्शन. आणि माझा व्हिडिओ थोडासा मोठा झाला याबद्दल खरंच तुम्ही मोठ्या मनाने माफ करा. धन्यवाद.